बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन 1 महिना उलटला आहे। मात्र त्यातील एक आरोपी आताही फरार असल्यामुळे आता जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जन आक्रोश मोर्चे काढण्यात येणार आहेत। आज संभाजीनगरमधील क्रांती चौक येथे मराठा समाजातर्फे मसाजोगचे सरपंच देशमुख यांच्या न्याय मिळवण्यासाठी भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की एक स्टेजची उभारणी करण्यात आली आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे की आम्हाला न्याय पाहिजे, ना पक्ष ना जात, फक्त अन्यायावर घात आणि न्याय पाहिजे, असं हा बॅनर आहे। त्यातून समाजातर्फे एक संदेश देण्यात आलेला आहे की कोणतेही जात, पक्ष किंवा संघटना न होता इथे सर्व मराठा आणि सर्व धर्मीय लोक न्याय मागण्यासाठी येणार आहेत। आपण पाहू शकतो की त्याच अनुषंगाने आता संभाजीनगरमध्ये पोलिसांचाही तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। लाखोच्या वरती लोक येण्याची इथे शक्यता असल्यामुळे आता पोलीसही त्यासाठी सज्ज झालेले आहेत। कोणताही या मोर्चामध्ये अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व्यवस्थेला हात लागू नये यासाठी आता पोलिसांचा 500 जणांची टीम इथे आता दाखल झालेली आहे। आपण पाहू शकतो की पोलिसांमार्फत मोठ्या प्रमाणात इथं नियोजन केले जाणार आहे। शहरातील अनेक रस्ते हे त्यासाठी बंद सुद्धा करण्यात येणार आहेत। जेव्हा हा मोर्चा क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणार आहे तेव्हा पोलिस खूप सतर्क राहून यावर निगराणी करणार आहेत। आणि आपण पाहू शकतो की दुसरीकडे ही जी मागणी आहे की संतोष देशमुख यांना न्याय मिळायला हवा, यासाठी मनोज जरांगे असो किंवा सुरेश धस, संदीप क्षीरसागर असे मोठमोठाले जे नेते मंडळी आहेत किंवा समाजाचं नेतृत्व करणारे लोक आहेत ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर या हत्येला 1 महिन्याच्या वरती झाला, मात्र त्यातील जो एक आरोपी आहे तो आताही फरार आहे। काही आरोपींना हे झाले, मात्र त्यांनाही आता फाशीची शिक्षा व्हावी आणि त्यातील जे काही संबंधित लोक आहेत त्यांनाही अटक करावी अशी या सगळ्यांची मागणी आहे। आणि जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रभर असेच मोर्चे काढण्यात येतील असंही त्यांनी इशारा दिलेला आहे। काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार असून याच्यामध्ये लाखोच्या जनसमुदायाने लोक येतील असा या आयोजकांचं म्हणणं आहे। हे पाहावं लागेल की आता हे मोर्चा किती प्रबल होईल आणि त्याचबरोबर मनोज जरांगे असो किंवा सुरेश धस हे आता काय बोलतील आणि काय पुढची भूमिका घेतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। मी राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।